नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ओटोसची खीर। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी ते 1 वाटी ओटोस घेतलेले आहेत। तर ते अशा प्रकारे दिसतात। त्याचबरोबर गोडीनुसार साखर, यामध्ये घेतलेले आहेत मिक्स ड्राय फ्रूट, काजू, बदाम आणि खोबऱ्याचे काप, सोबतच विलायची पूड घेतलेली आहे। आणि ओटोस हे अशा प्रकारे असते। तर हे ओटोसचं पाकिट आहे आणि याची किंमत 86 रुपये आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिळते ते, आणि किराणा स्टोअर इझिली मिळते हे। तर याची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत आपण। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये घातलेला आहे साजूक तूप। हे गावरानी तूप आहे, तुमच्याकडे जे तूप अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करा। आणि यामध्ये आपल्याला हे ओटोस घालायचे आहे आणि छान असे फ्राय करून घ्यायचे आहे तुपामध्ये। अगदी 5 ते 7 मिनिटात ही खीर तयार होते, याला जास्त वेळ लागत नाही। तर 2 ते 3 मिनिट आपण छान फ्राय करून घेऊया। तर ओटोस आपले छान फ्राय झालेले आहेत। तर यामध्ये आपण दूध घालणार आहोत। तर यामध्ये आपण दूध घालूया। छान असे यामध्ये ओटोस आपले शिजून येतील इतपत मी दूध घातलेलं आहे। तर दुधाचा असा घट्टच वापर करायचा आहे। तर छान याला एक उकळी काढून घ्यायची आहे। तर यामध्ये मी अजून थोडं दूध घालत आहे। तर दुधाला छान उकळी आलेली आहे। तर यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालून घेऊया। सोबतच घालायची आहे आपल्याला वेलची पूड आणि गोडीनुसार घालायची आहे साखर। तर साखर तुमच्या गोडीनुसार वापरा, तुम्ही कमी किंवा जास्त वापरू शकता। आणि याला एकजीव करून घ्यायचं आहे। ओटोस शिजायला जास्त वेळ लागत नाही। तर छान याला 2 ते 3 मिनिट आपण शिजून घेऊया, म्हणजे आपली खीर तयार होईल। तर इथं बघू शकता तुम्ही छान आपली खीर तयार झालेली आहे। बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी लागते आणि हेल्दी सुद्धा आहे। तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। आणि ही खीर तुम्ही वेट लॉस साठी सुद्धा वापरू शकता। तर सर्व करूया। तर रेडी झालेली आहे आपली ओटोसची खीर। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी, नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।